वट सावित्री व्रताची कथा अत्यंत भक्ती भावपूर्ण आहे. ही कथा सावित्री आणि सत्यवानाच्या निष्ठा आणि प्रेमाची आहे. राजा अश्वपतीची कन्या सावित्री सुंदर, बुद्धिमान आणि धर्मपारायण होती. ती आपल्या पतीच्या आयुष्याच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करते आणि तिच्या भक्तीमुळे तिचा पती सत्यवान पुन्हा जिवंत होतो. सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला होता. सत्यवान एक साधा, निसर्गप्रेमी आणि धर्मशील युवक होता. पण सत्यवानाला एक शाप होता की तो आपल्या विवाहानंतर 1 वर्षातच मृत्युमुखी पडेल. सावित्रीने हे जाणून देखील सत्यवानाशी विवाह केला आणि त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस येण्याची वाट पाहत राहिली. विवाहानंतर 1 वर्षाने सत्यवान आपल्या पतीसह जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला होता. तिथे सत्यवानाला एकदमच अशक्तपणा आला आणि तो सावित्रीच्या मांडीवर झोपला. त्याच वेळी यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आला. सावित्रीने यमराजाची प्रार्थना केली की त्यांनी सत्यवानाचे प्राण परत द्यावेत. यमराजाने सुरुवातीला नकार दिला, पण सावित्रीच्या भक्तीमुळे त्यांनी तिला 3 वर दिले. सावित्रीने पहिले वर मागितले की तिचे सासू सासरे त्यांच्या अंधपणामुळे त्यांना खूप त्रास होत होता. तिने प्रार्थना केली आणि शेवटी त्यांना दृष्टी प्राप्त झाली. दुसरे वर मागितले की तिला आणि सत्यवानाला 100 मुले व्हावीत आणि तिसरे वर मागितले की सत्यवानाचे प्राण परत मिळावेत. आणि यमराजाने सत्यवानाचे प्राण परत दिले. आणि म्हणून वट सावित्री व्रत हे हिंदू विवाहित महिलांसाठी एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण व्रत आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य, समृद्धी आणि सुखासाठी उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात. वटवृक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे, कारण तो त्रिमूर्तीचे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश प्रतीक मानला जातो. वटवृक्षाची पूजा केल्याने शुभ फळ मिळते आणि व्रत पाळणाऱ्या स्त्रियांना पतीच्या आयुष्याची कामना पूर्ण होते असा विश्वास आहे. वट सावित्री व्रताचे पालन केल्याने विवाहित महिलांना त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि शांतता प्राप्त होते. हे व्रत पाळल्याने स्त्रियांना त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्याची आणि सुख समृद्धीची कामना पूर्ण होते. सावित्रीची कथा आणि तिच्या भक्तीमुळे महिलांनी आपल्या पतीसाठी हे व्रत पाळावे असे संदेश आहे. वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करतात आणि स्वच्छ कपडे परिधान करतात. त्या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा करायची असते. वटसावित्री व्रत हे धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे. या व्रतामुळे स्त्रियांच्या जीवनात भक्ती, श्रद्धा आणि निष्ठा या गुणाचा विकास होतो. वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी महिलांनी काही आवश्यक तयारी करावी लागते. यामध्ये वटवृक्षाची मूळ, पाणी, फुलं, अक्षता, कुंकू, बांगड्या, पवित्र धागा, पूजा साहित्य, व्रत कथा पुस्तक आणि प्रसादाच्या वस्तू यांचा समावेश असतो. या सर्व वस्तूंची पूर्वतयारी करून महिलांनी पूजाविधीची तयारी करावी.